व्हेरी गुड. चला साईडने निघायचं. काय शिकवलं? अगरबत्ती कसं बनवतात? अगरबत्ती कशी बनवतात? किती बनवली अगरबत्ती? बनवली का? किती? 50 रुपयाला एक. विकत काय? मोबाईल. कुठे मोबाईल? येतं का लावता मोबाईल? लावा बरं. माझा नंबर आहे का? यांच्याकडे आहे. मी मुलांना बाहेर काढण्याचं कारणच हे आहे की मी आत्ता जसं व्हिडिओ बनवता म्हणालो की आपण जर ह्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर ते समाजापासून लांब ठेवून जमणार नाही. आणि म्हणून मी यांना बाहेर आणलं. आणि तुम्ही पाहाल की हे जे दादा आहेत, खरं बहुधा जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे हा व्हिडिओ पाहत आहेत, ते नक्कीच यांना ओळखत असतील. असो, जे ओळखतील ते कमेंट्समध्ये रिप्लाय देतीलच. आणि जे नाही ओळखतील त्यांना मी सांगू इच्छितो की हे माझे जवळचे मित्र. धन्यवाद. तर मित्र, खरंच हा व्हिडिओ बनवण्यामागचा काहीच उद्देश नाही आहे. फक्त हाच एक उद्देश की तुम्हाला दिव्यांगांप्रती ज्या तुमच्या भावना आहेत किंवा दिव्यांगांप्रती जे गैरसमज आहेत ते दूर व्हावे. मतदान आहे का? मतदान आहेत का? मतदान आहे की? कुठे आहेत? पण आमच्या मतदानाला कोण विचारतं? नाही, आम्ही सोय केली व्हीलचेअर सकट. पार व्हीलचेअर सकट सोय आमच्याकडे. पण ते मतदानापुरती ना. मग मतदानापुरती सोय तुमच्यासाठी सगळं पार. द्याल का माझ्या संस्थेतल्या सगळ्या मुलांना व्हीलचेअर? सगळ्यांना नाही. इथं आहे ना, तुमच्या पार घरापासून आणायची सोय करू आम्ही. पण यादीत नाव पाहिजे. मग उपयोग नाही ना. चला, नमस्कार. तुम्हाला माहिती आहे की हा आमचा मयूर. खरं तर मयूर हा सिरेबल पाल्सीचा मुलगा आहे आणि त्यामुळं त्याच्या दोन्ही पायांमध्ये थोडासा वाकडेपणा असल्यामुळं त्याला चालता येत नाही. आणि आमच्याकडे दुसरा एक विद्यार्थी आहे ऋषिकेश, जो त्याला देखील पायाला अडचण असल्यामुळे तो देखील चालू शकत नाही. आणि त्यामुळं खरं तर ही दोन्हीही मुलं घरामध्येच बसून असायची. आणि मला असं वाटायचं की म्हणजे ही दोन्ही मुलं जरी पायाने दिव्यांग असली तरी बुद्धीने बऱ्यापैकी सक्षम आहेत. म्हणजे अर्थात ही देखील बौद्धिक अक्षमच मुलं आहेत. आणि त्यामुळं त्यांना म्हणजे बोलता येतं. परंतु मग ते नेहमीच मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण आपल्या ह्या मुलांची झोपण्याची सोय वेगळी केलेली आहे आणि शिकण्याची सोय वेगळी केलेली आहे. त्यामुळं आम्ही सकाळी ह्या मुलांना घेऊन जातो फिरायला. आणि मग असं हे व्हीलचेअरची आम्ही सोय केल्यामुळं हे पाहाल की ह्या दोन्ही मुलांना असं धर म्हणजे लोकांना दिसेल आपल्याला. असं धरा. इथं धरा. हे पहा, हे असं आम्ही मस्त चालत जातो. म्हणजे एका मुलाला घ्यायचं, एकामेकाला सोडायचं. आणि त्यामुळं हा पूर्ण गाव बघायला छान वाटतं. हो ना ऋषी? कसं वाटतं तुला? खरं सांग. भारी वाटतंय. काय भारी वाटतं? थांबे, आम्हाला येऊ दे मयूर. तर चला, आता ह्या ऋषीला मी ते सोडलेलं आहे. एकदा ऋषीला घ्यायचं, एकदा मयूरला घ्यायचं. असं करत आम्ही रस्त्याच्या दिशेने असं आमच्या येणेरे गावामध्ये फिरतोय. मयूर, चांगलं वाटते का? धर मग तू पण असं. बरं नको काय, थांब, गाडी येते. गाडी आली की मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळं हे पहा, हे अशा पद्धतीने आम्ही आज संध्याकाळच्या वेळी फिरायला आलेलो आहे. ज्यामुळं ह्या मुलांना बाहेर झाडं, पानं, फुलं किंवा रस्त्याने चालणारी माणसं ते बघून छान वाटतं. आणि म्हणून खरं तर ह्या मुलांना मी आता फिरायला घेऊन चाललेलो आहे. मला हेच सांगायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की दिव्यांग मूल जरी एका जाग्यावर बसलं तर त्याचा बौद्धिक विकास कसा होईल. आणि त्याचा जर बौद्धिक विकास करायचा असेल किंवा त्यांना जर समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना समाजात जाणं गरजेचं आहे. हे पहा, आत्ता देखील एक गृहस्थ आहेत जे आपुलकीने आपल्या ह्या मुलाची चौकशी करतात. आणि मला माहीत नाही ते काय चौकशी करतील. कुणी कुतूहलाने, कुणी कुचेष्टेने, कुणी प्रेमाने, कुणी सन्मानाने या मुलांशी गप्पा करतात. आणि त्यामुळे यांच्यात देखील विचारांना चालना मिळते. म्हणून खरं तर हा व्हिडिओ. चला तर आता आम्ही निघतोय तिकडे आमच्या नंदनवनमध्ये.